ओके, सो स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल स्क्रीन प्रेझेंट करतो अँड देन आफ्टर स्टार्ट करू. आजचा जो क्वेश्चन आहे मोस्टली बोर्डचाच आहे, बट बॅफमधून घेतलेला आहे. मीन्स अकाउंटिंग अँड फायनान्स FY बॅफमध्ये पण हा टॉपिक आहे आणि त्यांचा 2018 नोव्हेंबरच्या अटेम्प्टमध्ये हा क्वेश्चन विचारलेला. जर टेक्स्टबुक असेल तर 313 पेजवरती 313 इलस्ट्रेशन नंबर 40 आहे हा तुमचा, त्याच्यावरती हा क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे, बेसिकली लास्ट क्वेश्चन होता त्याच टाईपमध्ये आहे. मीन्स तेच अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत आपल्याला. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याच्यानंतर असेल तो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्या हिशोबाने 2 पेजेस आहेत नॉर्मली क्वेश्चनचे, त्याच्या हिशोबाने आपण घेतलेले आहे. आणि जर लेक्चर तुमचे मिस झालेले असतील तर ते आधीचे लेक्चर जरा बघा, बिकॉज त्याच्यामध्ये जे कन्सेप्ट होणार त्याच्या बेसिसवरतीच इथे या क्वेश्चनमध्ये तर थोडे जास्त आज कन्सेप्ट थोडे ओपन होतील, कारण थोडे एक्स्ट्रा आयटम्स आहेत जे आपल्याला अलॉकेट करायचे आहेत. बट रेशो आहेत ते रेशो इझी आहे, त्याच्यामुळे थोडं फास्ट जाता येईल. त्याची वर्किंग नोट आपण साईटला थोडीशी शो नाही करणार, बिकॉज ओरलमध्ये आपल्याला पटकन रेशो माहिती पडणार की रेशो काय आहे ते. जस्ट डिस्ट्रीब्युशन कोणत्या रेशोवरती जाणार आहे इथे थोडं अजून ओपन होईल ह्या क्वेश्चनमध्ये आजच्या, कारण थोडे एक्स्ट्रा आयटम्स आहेत त्याच्यामध्ये. सो ते एक इझीच आहे. थोडं फास्टमध्ये रीड करू. ठीक आहे. फर्स्ट लिहिलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड यू by Kumar Traders, you are required to prepare departmental trading and profit and loss account and general profit and loss account from the following information provided to you for the year ended 31st March 2018. सो 2018च्या अंडरमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे अँड अगेन जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. अगेन पर्टिक्युलर्समध्ये दिलेलं आहे सेल्स डिपार्टमेंट वाईज दिलेला आहे, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, परचेस दिलेला आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड ऑलरेडी डिस्ट्रीब्युटेड आहे. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. इथे प्रिंटिंगमध्ये लाईन्स थोड्या वरती खालती झालेल्या आहेत. जर ओपनिंग स्टॉक बघितला इथे दिसतोय वरती, बट इथे 18,000 या लाईनमध्ये आहे. थोडंसं ते अप अँड डाऊन झालेलं आहे. ठीक आहे, सो ते थोडं लक्ष ठेवायला लागेल. ओपनिंग स्टॉक डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, क्लोजिंग स्टॉक पण डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे. ऑडिट फीस पासून आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ऑडिट फीस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, कमिशन पेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, डिस्काउंट रिसिव्ड आहे सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, इंटरेस्ट पेड अगेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, फ्रेट इनवर्ड इट मीन्स कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, ऑक्ट्रॉय ड्युटी पण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, मोस्टली फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, टेलिफोन चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, पॉवर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड राईट, पॉवर फॅक्टरीमध्ये यूज होईल. रिपेअर्स टू मशिनरीला रिपेअर करायचं आहे. नॉर्मली रिपेअर्सचे आहे तर डिपार्टमेंटल अकाउंट आहे तर 12th वाला कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जाईल. मशिनरी आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डेप्रिसिएशन ऑन मशिनरीज आहे, ते पण पुढे प्रिंट केलेलं नाही आहे. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ते पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडलाच आपल्याला पोस्ट करायचं आहे. पॅकिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड अँड रेंट पेड पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सो खूप मोठी लिस्ट आहे अशी बघायला गेली तर. डिस्ट्रीब्युशनसाठी थोडाफार कन्सेप्ट सॉल्व्ह होते. लास्ट क्वेश्चन असेल जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. याच्यानंतर जे 1-2 क्वेश्चन होतील ते बॅलन्स शीटवरती बेस्ड असतील. ठीक आहे. जे क्वेश्चन FY बॅफमध्ये विचारलेत आतापर्यंत तुम्हाला विचारलेले नाही आहेत, बट इन केस फ्युचरमध्ये मीन्स 20 मार्क्सचे क्वेश्चन जर होतील तर विचारले जातील. ठीक आहे. ॲडजस्टमेंटमध्ये एरिया ऑक्युपाईड दिलेला आहे, दॅट इज डिपार्टमेंट P, Q आणि R वाईज 3:3:2 मध्ये. व्हॅल्यू ऑफ मशीन दिलेली आहे PQR 40,000, 30,000 अँड 20,000 रिस्पेक्टिव्हली. सो व्हॅल्यू ऑफ मशीन दिलेली आहे. व्हॅल्यू ऑफ मशीन इट मीन्स मशीन जर दिली आहे तर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये शो करायला पाहिजे होती, बट बॅलन्स शीट तर आपण प्रिपेअर करत नाही आहे, करायला सांगितली पण नाही. बट या व्हॅल्यू ऑफ मशीनच्या बेसिसवरती रिपेअर्स टू मशिनरी डिस्ट्रीब्यूट होणार, डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी डिस्ट्रीब्यूट होणार. ठीक आहे.
अगेन हॉर्स पॉवर ऑफ मशिनरी used in department PQ are 300, 200 horsepower and 100 horsepower. सो हॉर्स पॉवर मशिनरीची दिलेली आहे, याच्या बेसिसवरती हा पॉवर जो आहे तो पॉवर डिवाइड होईल. ठीक आहे, जे फॅक्टरीमध्ये पॉवर यूज होते ती. आणि एंडला लिहिलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी टू बी अलॉकेटेड इन द रेशो ऑफ 4:3:2 या रेशोमध्ये अलॉकेट होईल. याच्यामध्ये दोन असे आयटम्स आहेत जे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जातील. दॅट इज ऑडिट फीज. लास्ट टाइम पण बोललेलो ऑडिट फीज डिवाइड होत नाही, सो ती एक जाईल. आणि इथे आहे तो इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड कोणत्या रेशोवर जाणार आपण सांगू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला पण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला पोस्ट करायचं आहे. ठीक आहे, सो पोस्टिंगला स्टार्ट करूया. क्वेश्चन प्रॉपर आहे एक्सप्लेन. स्टार्ट करूया. ठीक आहे, ओके चालेल. सो पोस्टिंग करूया नॉर्मल. आधी त्याच्या आधी काय कुमार ट्रेडर्स 31 मार्च 2018 ठेवून ठेवूया. मेसर्स कुमार ट्रेडर्स अगेन 31 मार्च. फर्स्ट मार्च 2013 की 18 सॉरी 2018 होतं. सेम इथेच घेतलेलं आहे. हाच राहील जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता पुढे लिहित नाही त्याच्यावरती 31 मार्च बिकॉज ते परत लांब होईल थोडासा. ठीक आहे, फर्स्ट होता सेल्स ना. सो बाय सेल्स बेसिस ऑलरेडी गिवन. डिपार्टमेंट वाइज अमाउंट आहे 20,000, 40,000, 60,000. 20, 40, 60. ठीक आहे, 20,000, 40,000, 60,000. त्याच्यानंतर दिलेला आहे तो परचेस. सो 2 परचेसेस आपण ऑलरेडी गिवन. ABC वाइज जर डिस्ट्रीब्युशन बघतो आपण तर 15,000, 10,000, 5,000. So 15, 10 and 5. 15,000, 10,000 and 5,000. ठीक आहे. इथे ॲक्च्युली डिपार्टमेंट चेंज करायचे होते आपल्याला. डिपार्टमेंट P, डिपार्टमेंट Q आणि R. टोटलचा कॉलम नाही आहे बिकॉज टोटल आता याच्या पुढे आपण मोस्टली तरी जर इन केस असेल तर बनवू. सो टोटलचा कॉलमची रिक्वायरमेंट नाही आहे. ठीक आहे, PQR असेल 15,000, 10,000 अँड 5,000. ठीक आहे, नेक्स्ट आहे सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड 5,000, 8,000 अँड 9,000. सो एक 4 to 5 लाईन्स इथे लिव्ह करूया याच्यासाठी. ठीक आहे, आणि इथून स्टार्ट करू. टू सॅलरीज हे पण गिवन आहे ऑलरेडी. ठीक आहे, याच्यामध्ये 5,000, 8,000 अँड 9,000. सो 5,000, 8,000 अँड 9,000. ठीक आहे, सॅलरीज होईल. सॅलरीज नंतर आहे ओपनिंग स्टॉक 18, 17, 15. याला ओपनिंग स्टॉकला जागा सोडायची होती आपल्याला. इथे येईल टू ओपनिंग स्टॉक 18, 17 अँड 15 ना. सो 18,000 इथे गिवन येईल. 18,000, 17,000 and 15,000. ओके, हा ओपनिंग स्टॉक नंतर अमाऊंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक आहे 20, 21 आणि 20,500. सो बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक पण आपल्याला गिवनच आहे
that is 20,000, 21,000 and 20,500. ठीक आहे. नॉर्मल पोस्टिंग जे ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. याच्यानंतर ऑडिट फीज वगैरे हे सर्व करायच्या आधी आपण ॲडजस्टमेंट बघतो. ॲडजस्टमेंटवरती दिलेलं आहे एरिया ऑक्युपाईड. एरियावरती आपण रेंट डिवाइड करतो ना, राईट. आणि रेंट पेड एकदम लास्टला दिलेलं आहे. सो रेंट पेड आपल्याला जाईल इथे 8,400. रेशो आहे 332. 332च्या रेशोवरती देऊ आपण 8,400 टू रेंट पेड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. एरियावरती जाईल. रेशो वाटलास तर इथेच लिहून ठेवूया 3:2. 3:2. 332च्या रेशोवरती जाईल. ठीक आहे. अमाऊंट किती होती 8,400. सो 8,400ला आपल्याला डिरेक्टली डिवाइड करायचं आहे. 8,400 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइड बाय 3 + 3 + 2 8. 8ने डिवाइड होईल. अगेन इथे 8,400 8,400 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 8 सेमच अमाऊंट येईल. हां, 1 0 जास्त झालेलं आय थिंक. ठीक आहे. अँड लास्टवाला अगेन 8,400 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 8 2,100. ठीक आहे. या सर्वांची टोटल आपली येईल 8,400. ठीक आहे. हा होईल रेंट पेड. रेंट पेड नंतर आता झाला एरियावरती. एरियावरती अजून काही होईल असं तर काही नाही आहे आपल्याकडे. इलेक्ट्रिसिटी वगैरे नाही आहे. पॉवर आहे बट पॉवर ते मशीनवरती यूज होईल. सो सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये लिहिलं आहे व्हॅल्यू ऑफ मशीन यूज्ड इन डिपार्टमेंट PQR. सांगितलं आहे 40,000, 30,000 अँड 20,000. रेशो निघेल पटकन. 4 झिरोज कॅन्सल केले तर 4:3:2चा रेशो निघेल ना, राईट. 4:3:2 या रेशोवरती आपल्याला काय डिस्ट्रीब्यूट करायचं आहे रिपेअर्स टू मशिनरी अँड डेप्रिसिएशन. हे दोन आयटम्स जाणार व्हॅल्यू ऑफ मशीनवरती 4:3:2 वरती. सो फर्स्ट रिपेअर्स टू मशिनरी लिहून टाकूया. रिपेअर्स टू मशिनरीची अमाऊंट आहे 9,000. सो टू रिपेअर्स टू मशिनरी आपल्याला रेशो दिलेला आहे त्या लोकांनी तोच रेशो घेऊ डायरेक्टली. रेशो आपण जो बघितला 4:3:2. सो तोच लिहूया 4:3:2. हा रेशोवरती जाईल. अमाऊंट होती 9,000. सो डिस्ट्रीब्युशन पण इझीच आहे. 9,000 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय टोटल किती 9च होते. सो 9 होते तर इथे 9ने डिवाइड होईल. मीन्स याचे 4,000 येतील तर याचे 3,000 येतील कॅल्क्युलेशन केले तर त्याच्या हिशोबाने. आणि याचे 2,000 येतील. इझी आहे बिकॉज 4:3:2 टोटल 9च होते आणि 9,000च डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो 4 वाईज 4,000, 3 वाईज 3,000 आणि 2 वाईज 2,000. टोटल 9,000 पण होईल. सो सिम्पली डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल इझिली. त्याच्यानंतर टू डेप्रिसिएशन पण होता जे मशिनरीचंच डेप्रिसिएशन आहे. अगेन रेशो सेम असणार 4:3:2. आणि या रेशोवरती अमाऊंट डेप्रिसिएशनची अमाऊंट इथे आपल्याला दिलेली आहे 6,000. सो 6,000 आपल्याला डिवाइड करायचे आहे. सो इथे येईल आपली अमाऊंट 6,000 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 9. 266.66. आता हे पुढे जे 66 आहेत त्याने ₹1 इन्क्रीज होईल. इट मीन्स 2,667 होईल इथे, राईट. 2,667 लिहावं लागेल. सेकंड याच्यामध्ये पण तेच करायचं आहे. 6,000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 9
2000 आणि लास्ट याच्यामध्ये पण 6000 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 9. इथे 33 येतात. सो 33ने ₹1 इन्क्रीज नाही होत ना आपला. सो आहे तेवढंच ठेवायला लागतील. 1333 आहे तशीच राहतील. ठीक आहे, 1333. आणि टोटल केल्यावरती राऊंड फिगर पण झाली पाहिजे. दॅट इज लास्टला इथे 7 आहे आणि इथे 3 आहे. 7 + 3 10 होणार, मग 0 येणार लास्टला जेव्हा आपण टोटल करतो याची तिघांची. जर इथे मी ₹1 इन्क्रीज केला असता तर प्रॉब्लेम झाला असता. 7 + 4 11 झाले असते, लास्टला 1 आला असता टोटलला. सो रॉंग होणार. ठीक आहे. सो 2 डेप्रिसिएशन झाला. डेप्रिसिएशन नंतर इट मीन्स सेकंड ॲडजस्टमेंट पण कंप्लीट झालेली आहे. थर्ड ॲडजस्टमेंट बोलतो हॉर्स पॉवर ऑफ मशिनरी यूज्ड इन डिपार्टमेंट PQR इज 300 हॉर्स पॉवर, 200 हॉर्स पॉवर अँड 100 हॉर्स पॉवर. सो हॉर्स पॉवरचा पण रेशो निघेल. 2 0 कॅन्सल केले तर 3:2:1. हे वर्किंग नोट सगळ्या शो करायच्या आहेत शॉर्टमध्ये, तिथल्या तिथेच 300 हे करून. आता आपण इझी आहेत त्याच्यामुळे एवढं काय हे करत नाही आहे. 3:2:1चा रेशो बनतो हॉर्स पॉवरचा. याच्यावरती आपल्याला पॉवर डिस्ट्रीब्यूट करायची आहे आणि पॉवरची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 5400. इथे आहे पॉवरची अमाऊंट 5400. सो ती घेऊ. पॉवर जाईल ट्रेडिंग अकाउंटमध्ये. 2 पॉवर. रेशो किती होता आपला? रेशो होता 3:1. सो 3:1चा रेशो इथे लिहून टाकू. 3:1 डिवाइड करायचं आपल्याला 5400 डिस्ट्रीब्यूट करायचं. 5400 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 6 आहे टोटल. अगेन इथे 5400 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6, राइट. अँड लास्ट वाला पण सेम 5400 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6, 900. 2700, 1800 अँड 900 हे आपल्या काय येतील अमाऊंट येतील पॉवरच्या. ठीक आहे. इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? येस, क्लिअर आहे, सगळे आहेत? येस, ठीक आहे. ओके, ठीक आहे. मयूर लक्ष आहे ना? ओके, ठीक आहे, चालेल. सो पुढे बघूया. नेक्स्ट आहे पॉवरची पण ॲडजस्टमेंट झालेली आहे. पॉवर नंतर लास्ट आलं तर प्रिंटिंग अँड स्टेशनरी टू बी अलॉकेटेड इन द रेशो 4:3:2. सो प्रिंटिंग अँड स्टेशनरी अलॉकेटेड करायचे 4:3:2च्या बेसिसवरती. सो आपण जाऊ इकडे आणि लिहून टाकूया आधी प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी रेशो किती दिलेला आहे 4:3:2. सो रेशो इथे येईल. हाच रेशो घ्यायचा आपल्याला 4:3:2. 4:3:2च्या बेसिसवरती आपल्याला अलॉकेट करायचं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट इथे आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट त्याच्या समोर दिलेली आहे 2400. सो 2400 आपण अलॉकेट करू इथे. इज इक्वल टू 2400 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 9 होतील. अगेन पॉईंटमध्ये येतं आन्सर 1066 तर 67 होईल. 0.66 आहेत तर. सो 1067. अगेन इथे 2400 होती अमाऊंट. अमाऊंट होती आपली प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2400, राईट. 2400 होती. 2400 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 9. अगेन इथे
2400 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 9. इथे पण 5.533 आहे, 33 पॉईंटमध्ये जात आहे. सो ते पण इग्नोर करणार आणि 533 लिहिणार आपण. ठीक आहे. टोटल अगेन केली 7 + 3 तर 10 होते. मीन्स लास्टला 0 होईल. मीन्स प्रॉपर आहे बोलू शकतो आपण. ठीक आहे. सो ॲडजस्टमेंट तर सगळ्या झालेल्या आहेत. आता ॲडजस्टमेंटला सोडून बाकीचे जे राहिलेले आहेत त्याची पोस्टिंग करायची आहे. आता मग लाईन वाईज येऊ एक एक करत कोणकोणते राहिलेत ते. स्टार्टिंगला लिहिलेले ऑडिट फीज, तो ऑडिट फीजला आधी डिस्ट्रीब्यूट करूया. ठीक आहे. ऑडिट फीज आहे आपली 4000, जे आपण बोललेलो डिवाइड होणार नाही, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जाणार. तर इथे डिरेक्टली जाईल ती टू ऑडिट फीज. त्या लोकांनी दिलेलं 4000. सो 4000 इथे. नेक्स्ट आहे डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस 5000. डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस जाऊन लिहून तर ठेवूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस. कोणत्या रेशोवरती जाईल काय आयडिया? डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस एनी आयडिया? डिलिव्हरी व्हॅन परचेस सेल्स. अजून कोणी वेगळा आन्सर देत आहे? योगिता, ज्योती बोलते परचेस, मयूर बोलते सेल्स. काही कन्फ्युजन? डिलिव्हरी केव्हा करणार आपण? जेव्हा सेल्स करायला जाणार तेव्हा. यस, सेल्स आय थिंक बोलता. अजून कन्फ्यूज आहात. ठीक आहे. बघू आता ट्यूजडेला असेच MCQ असतील मोस्टली. सेल्स आहे तर डिलिव्हरीवरतीच जाईल सेल्स. कारण आपण बोलतो ना डिलिव्हरी एक्सपेन्सेस. समोरचा जेव्हा कस्टमर येतो तेव्हा डिलिव्हरी मागतो ना. सो डिलिव्हरी मागणार तर मग जेव्हा डिलिव्हरी द्यायला जाणार त्याच्याकडे इट मीन्स सेल्सवरती जाणार. नॉर्मल आपण बोलतो ना, आता मोठे ॲप पण आहेत, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, त्याची डिलिव्हरी दिली जाते त्यांच्या थ्रू. मग त्यांचा सेल्समध्ये एक्सपेन्सेस जातात त्या कंपनीचे. सो सेल्सच्या रेशोवरती आपल्याला काय होणार हे डिवाइड झाले पाहिजे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवलं पाहिजे. सेल्सवरती झाले पाहिजे तर सेल्सचा रेशो आपण इथे लिहून तर ठेवू सेल्स ब्रॅकेटमध्ये की सेल्सच्या रेशोवरती. सेल्सचा रेशो पण इझी आहे का बघू आजचा. इथेच आहे सेल्सचा रेशो 20,000, 40,000, 60,000. 0 कॅन्सल केले तर 2, 4, 6 आणि 2च्या टेबलमध्येच येतात सगळे. तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6 म्हणजे 1:2, 2:3 हा रेशो येईल ना. इथे 1:3, 2 3 1 2 3 येतो नॉर्मल रेशो सेल्सचा. सो 1 2 3च्या रेशोवरती आपल्याला डिलिव्हरी एक्सपेन्सेस डिवाइड करायचे आहेत जे 5000 होते. सो 5000 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6 येईल टोटल 1 2 3ची. राईट आहे. अगेन पॉईंटमध्ये येतात आन्सर. मीन्स 833.33. सो 33 आहे 50च्या आतमध्ये आता इग्नोर करणार. सो 833. अगेन सेम याचं पण 5000 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6. याचं 1666.66. सो 67 होईल. 1667. आणि इथे अगेन 5000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 6 इट इज 2500. या टाईपमध्ये काय होईल आपला अलॉकेट होतील डिलिव्हरी व्हॅनचे एक्सपेन्सेस सेल्स रेशोवरती. नेक्स्ट सेल्स नंतर आहे डिलिव्हरी व्हॅन नंतर आहे कमिशन पेड. कमिशन पेडचा रेशो काही आयडिया? कमिशन पेड तर डेबिट साईडलाच येईल. कमिशन पेड कोणत्या रेशोवरती होईल? कमिशन काही आयडिया? डिस्काउंट अलाउड असेल तर कोणत्या रेशोवरती करतो आपण? सेल. डिस्काउंट अलाउड असेल तर सेल्स रेशो. कमिशन पेड असेल तरी पण सेल्स रेशोवरतीच जाईल. ठीक आहे. कारण बिकॉज आपण कधी कधी डिस्काउंट जसा कस्टमरला देतो तसंच आपण कोणाला तरी प्रोडक्ट विकायला सांगितलं असेल तर ते त्याने प्रोडक्ट आपला विकल्याबद्दल त्याला काय देतो? सेल्सचा कमिशन देतो आपण त्याला. परचेस करताना तर कमिशन नसतो, तर पेड केलेला आहे ना, पण तो सेल्सच्या रेशोवरतीच जाईल.
सो याला पण सेल्स रेशोवरतीच न्यायचं आहे. इट मीन्स 1:2:3च्या रेशोवरती कमिशन पेड. सो इथे पण रेशो लिहू आपण सेल्स म्हणून. आणि कमिशन पेडची अमाऊंट आहे आपल्याकडे 3,500. सो 3,500ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. 3,500 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6. 583च राहील. राईट. अगेन 3,500 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6. 66 आहे तर 67 होईल. 1167. and then after again last वाला 3,500 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 6. पॉईंटमध्ये काय फरक नाही ना, पॉईंटचे आन्सर समजतात ना कसं आपण राऊंड फिगर करतोय. 50च्या वरती असेल तरच एक्स्ट्रा रुपीज वाढवायचं, अदरवाईज आहे तोच ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. सो 2 कमिशन पेड झालेला आहे. कमिशन पेड नंतर आहे ते आपल्याकडे डिस्काउंट रिसिव्ड. खूप लेट कोणतरी जॉईंट होतं. उषा खूप लेट जॉईन होते. हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे. हाफ तर सम झालेला आहे. पुढे जाऊया, कंटिन्यू करू आपण समला. डिस्काउंट रिसिव्ड आहे. डिस्काउंट रिसिव्ड रेशो काही आयडिया? डिस्काउंट रिसिव्डचे डिस्काउंट रिसिव्ड जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. बाय डिस्काउंट रिसिव्ड रेशो कोणता असेल? परचेस रेशो. परचेस रेशोवरती डिस्काउंट रिसिव्ड जाईल. राईट आहे. सो परचेस रेशोवरती आपल्याला डिवाइड करायचं आहे याला. सो इथे आपण लिहून ठेवू परचेस. बट परचेसचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे परत. याच्या आधी कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे. इथे वाटलंच तर मी लिहून ठेवतो. सेल्सचा रेशो आपला काय होता? 1:2:3. आता परचेसचा रेशो पण कॅल्क्युलेट करायचा आहे, तर विसरायला नको. परचेस इथे 15,000, 10,000, 5,000. 3 0 कॅन्सल झाले तर 15, 10, 5. 5च्या टेबलमध्ये येतात म्हणजे 3:2:1. राईट. 3:2:1 येईल. 15 आणि 10 आणि 5. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. उलटा जातात ते लोक. म्हणजे 3:2:1 सेल्सचा उलटा रेशो येतो परचेस. इझी आहे. ठीक आहे. सो परचेसची अमाऊंट याची प्रिंटिंग डिस्काउंट रिसिव्डची अमाऊंट दिलेली आहे 3,800. डिस्काउंट रिसिव्ड 3,800. 3,800ला अलोकेट करायचं आहे. 3,800 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 6. अगेन 3,800 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6. आता इथे 1267 होईल. आणि अगेन इथे लास्टवाल्यामध्ये 3,800 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6. परचेस रेशो आहे त्याच्यानुसार 633च राहील. इथे राऊंड फिगर करतो त्याच्यानुसार. डिस्काउंट रिसिव्ड पण झालेलं आहे. डिस्काउंट रिसिव्ड नंतर आहे इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड बोललेलं आपण डिवाइड नाही होणार, जनरल प्रॉफिट अँड लॉसमध्ये डिरेक्टली जाईल. सो आपल्याला इंटरेस्ट पेडची अमाऊंट या लोकांनी दिलेली आहे 4,700. ठीक आहे. सो 4,700 इंटरेस्ट पेडची अमाऊंट आहे तशीच लिहूया इथे. टू इंटरेस्ट पेड इट इज 4,700. ठीक आहे. इंटरेस्ट पेड झाला. इंटरेस्ट पेड नंतर आहे आपल्याकडे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे जातील, कोणत्या रेशोवरती जातील मेन तर? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आणि आयडिया? ठीक आहे. योगिता लेफ्ट होते. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. ज्योती तू पण लेफ्ट होते. ओके.
हरकत नाही, ठीक आहे, चालेल. रेकॉर्डेड लेक्चर ऐका पण एकदा, ठीक आहे. एक्झाम आहे तुमचं तर ठीक आहे. ऑल द बेस्ट एक्झामसाठी. मयूर, काही आयडिया? मयूर, उषा, काही आयडिया की ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कोणत्या रेशोवर जातील? येस, काही आयडिया? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पण मोस्टली सेल्स रेशोवरतीच जाणार. येस, सेल्स रेशोवरतीच गेले पाहिजेत ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, बिकॉज आपण ट्रॅव्हल वगैरे करायला जातो बाहेर, तर ते सेल्स पर्पजसाठीच केला जातो. त्याच्यामुळे आपण ट्रॅव्हलिंग पण सेल्स रेशोवरतीच डिवाइड करतो. सो हेच आहे मेन, की हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला समजलं पाहिजे मेन. कारण डिस्ट्रीब्यूट करतात आपल्याकडे येणार एवढं, कारण कॅल्क्युलेटर आपल्याकडे असतो, जे आपण करतोय समोर ते तर इझी आहे. मेन तर आपल्याला माहिती पाहिजे पोस्ट कुठे होणार, डेबिट साईड की क्रेडिट साईड, कोणत्या अकाउंटमध्ये, आणि त्याच्यानंतर मेन प्रश्न असेल की कोणत्या रेशोवर जाणार. जर रेशोच माहिती नसेल देन प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट या लोकांनी दिलेली आहे 4700. सेम 4700 आपल्याला 1:2:3च्या रेशोवरती डिवाइड करायचं आहे. सो 4700 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6, ठीक आहे, 783. सो 783 अगेन 4700 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6, that's a 66 आहे, 67 होईल, 1567. आणि त्याच्यानंतर अगेन 4700 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 6, 2350. ठीक आहे, हे आपलं डिस्ट्रीब्युशन आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचं. ट्रॅव्हलिंग नंतर आहे आपल्याकडे फ्रेट इनवर्ड. फ्रेट इनवर्ड इट मीन्स कॅरेज इनवर्ड. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड डिस्ट्रीब्युशन कोणत्या रेशोवरती होईल? अगेन कॅरेज इनवर्डचा रेशो. आणि आयडिया आहे उषा? उषा काही आयडिया? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस तर झालं, कॅरेज इनवर्ड नाही. परचेस रेशोवरती होईल फ्रेट इनवर्ड. उषा थोडासा स्टडी करावं लागेल. आधीचे लेक्चर्स जे रेकॉर्डेड आहेत ते थोडेफार लिंक पण आहे ग्रुपवरती, जर नसेल तर सांग एकदा, मी वाटलंच तर पर्सनली सेंड करतो. बट ते आधीचे लेक्चर कोणता रेशो कोणत्या ह्याच्यावरती डिवाइड होईल ते बघ. या टॉपिकचे तरी सगळे लेक्चर रेकॉर्डेड आहेत, त्याच्यामुळे काही इश्यू होणार नाही. सो ते एकदा पूर्ण बघ वेळ काढून व्यवस्थित, जेणेकरून प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर. आणि त्याच्यानंतर जर काही डाऊट असेल तर मग क्लिअर करू आपण, ठीक आहे. बिकॉज ट्यूजडेला लास्ट टाइम जसं बोललो, आता लेक्चर स्टार्ट झालेलं तेव्हा तुमचं ट्यूजडेला ओरल असेल टेस्ट, ओरल टेस्ट. सो त्याच्यासाठी प्रिपेअर राहायचं आहे या टॉपिकवरती आणि याचा आधीचा टॉपिक. येस, डिपार्टमेंटल आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या टॉपिकवरती तुमची टेस्ट असेल, ठीक आहे. MCQ टाईपमध्ये असेल. ओरलमध्ये मी तुम्हाला काही विचारेन, पोस्टिंग कुठे कशी होते, त्याच्या ॲडजस्टमेंट. अगेन MCQचे असतील, मागचे टॉपिकच्या मागचे क्वेश्चन रीड करून या, कन्सेप्ट क्लिअर करून या. सो त्याच्यावरती टेस्ट असेल, ठीक आहे. आपल्याला कॅरेज इनवर्ड करायचा आहे. रेशो जसा मयूर बोलला परचेस रेशोवरती जाईल. सो परचेसच्या रेशोवरती आपल्याला याला डिवाइड करायचं आहे, ठीक आहे. परचेसचा रेशो 3:1 आणि कॅरेज इनवर्ड किंवा फ्रेट इनवर्ड. फ्रेट इनवर्डची आपल्याला अमाऊंट आहे 1500. सो फ्रेट इनवर्ड आपण डिवाइड करूया 1500ला. 1500 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइड बाय 6, अगेन 1500 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6, and लास्टला अगेन 1500 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6, 250. या टाईपमध्ये आपल्याला डिवाइड होईल फ्रेट इनवर्ड. किंवा यालाच त्या लोकांनी कॅरेज इनवर्ड नाही लिहिलं, त्या लोकांनी फ्रेट लिहिलं ना. सो आपल्याला पण फ्रेटच लिहिलं पाहिजे, नाव नाही चेंज करू शकत, ठीक आहे. फ्रेट इनवर्ड. नेक्स्ट आहे फ्रेट इनवर्ड नंतर ऑक्ट्रॉय ड्युटी. ऑक्ट्रॉय ड्युटी अगेन क्वेश्चन, कोणत्या रेशोवरती जाईल? ऑक्ट्रॉय ड्युटी
ऑक्ट्रॉय असतो काय आणि रेशो कोणता यूज होईल? सेम परचेस, राईट. ऑक्ट्रॉय मीन्स तेच असतं आपण जेव्हा परचेस करतो तेव्हा परचेसवरती आपण ऑक्ट्रॉय चार्जेस देतो. सो सेम हे पण परचेसच्या रेशोवरतीच जाईल. ऑक्ट्रॉयची अमाऊंट दिलेली आहे या लोकांनी 1800. सो 1800ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग माईक ऑन ठेवला तरी पण काही हरकत नाही. उषा पण माईक ऑन ठेवला तर चालेल, दोघंच जण आहात ना तुम्ही असे पण. सो परचेस रेशो 3/6. जर काही क्वेश्चन असेल तर जेणेकरून लगेच आन्सर होईल तिथेच, राईट. 1800 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6 आणि इथे पण 1800 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6, राईट आहे. 900, 600 आणि 300 या टाईपमध्ये डिस्ट्रीब्युशन होईल. कॅल्क्युलेटर असणार तुमच्याकडे तर कॅल्क्युलेटर यूज करत जा, ठीक आहे, जेणेकरून प्रॅक्टिस होईल तुम्हाला. ऑक्ट्रॉय ड्युटी झालेलं आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी याच्या आधी आपण डिवाइड केलेली आहे, राईट आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम अगेन रेशो पोस्टेज अँड टेलिग्राम टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पोस्टेज अँड टेलिग्राम कोणत्या रेशोवरती जाईल? काही आयडिया? यस मयूर किंवा उषा? परचेस की सेल्स? उषाचा मध्ये रिकनेक्ट होतं वाटतं परत. यस, काही आयडिया मयूर कोणत्या रेशोवरती जाईल? पोस्टेज अँड टेलिग्राम आहे तर सेल्स रेशोवरती जाईल, बिकॉज आपण पोस्ट टेलिग्राम वगैरे सेल्स पर्पजसाठीच मोस्टली केले जातात. सो हा आपल्याला सेल्स रेशोवरतीच डिवाइड करावा लागेल, ठीक आहे. तर सेल्स रेशोवरतीच जाईल, दॅट इज 1:2:3 आहे. त्या रेशोवरती आपल्याला पोस्टेज द्यायचं आहे. आता जसं अमाऊंट आहे पोस्टेज अँड टेलिग्रामची आपली समथिंग 2400, राईट. 2400 आहे. समथिंग राईट 2200 अमाऊंट आहे आय थिंक. पोस्टेज अँड टेलिग्राम 2200 आहे. सो 2200 आपल्याला करावे लागेल डिस्ट्रीब्यूट. 2200 मल्टिप्लाय बाय सेल्सचा रेशो आहे 1 डिवायडेड बाय 6, 367. Again 2200 multiplied by 2 divided by 6, 733. And again 2200 multiplied by 3 divided by 6, 1100. या टाईपमध्ये डिस्ट्रीब्युशन होईल पोस्टेज अँड टेलिग्रामचं, ठीक आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम नंतर टेलिफोन चार्जेस कशावरती जाईल? अगेन टेलिफोन पण सेल्स डिपार्टमेंटमध्येच मोस्टली यूज केला जातो. सो टेलिफोन पण आपल्याला सेल्सच्या रेशोवरतीच डिवाइड करायचा आहे, दॅट इज 3:1च्या रेशोवरतीच, 1:2:3च्या रेशोवरतीच आपलं काय जाईल? टेलिफोन चार्जेस डिस्ट्रीब्यूट होतील. टेलिफोन चार्जेसची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 1600. इथे टेलिफोन चार्जेस 1600. सो 1600ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. 1600 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6, 267. अगेन 1600 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6, 533. आणि नेक्स्ट अगेन 1600 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 6, 800. सो 267, 533 अँड 800 आपलं आन्सर येईल टेलिफोन चार्जेसचं. टेलिफोन चार्जेस नंतर नेक्स्ट आहे आपलं पॉवर ऑलरेडी डिवाइड केलेली आहे. रिपेअर्स टू मशिनरी ऑलरेडी डिवाइडेड केलेली आहे. डेप्रिसिएशन ऑलरेडी डिवाइड केलेलं आहे. पॅकिंग एक्सपेन्सेस बाकी आहेत. पॅकिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड
रेशो कोणता असेल पॅकिंग एक्सपेन्सेसचा? सेल्स रेशो, राईट. पॅकिंग सेल्सवरतीच जाईल, जेवढी जास्त अट्रॅक्टिव्ह पॅकिंग असेल, किंवा सेल्स करतानाच आपण मोस्टली पॅकिंग करतो, सो सेल्सवरतीच जाईल ही पॅकिंग पण. ठीक आहे. पॅकिंगचा अमाऊंट, पॅकिंगची अमाऊंट आहे 3000, सेकंड लास्टवाली, राईट. 3000. सो 3000 आपल्याला डिवाइड करायची आहे. 3000 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6, अगेन 3000 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6, आणि सेम 3000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 6. ठीक आहे. हे रेशो वगैरे कसे येतात त्याचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे. उषा फक्त एकदा बघून घे हे रेशो वगैरे, याचा काही डाऊट असेल तर पुढच्या लेक्चरला सगळे क्वेश्चन डाऊट वगैरे असतील ते क्लिअर करून टाकूया. ठीक आहे. सो पॅकिंग एक्सपेन्सेस पण झालेला आहे. रेंट पेड, लास्टला रेंट पेड आहे. रेंट पेड पण ऑलरेडी आपण केलेला आहे एरियावरती. सो सगळे पोस्टिंग झालेले आहेत ॲज पर ॲडजस्टमेंट, नॉर्मल पोस्टिंग सगळ्या. सो लास्ट टॅलीच करायचा आहे आपल्याला क्वेश्चन. सो टॅली करूया, बघूया कुठे प्रॉफिट येतोय कुठे लॉस येतोय. मोस्टली तरी क्रेडिटवाली साईडच मोठी दिसत आहेत. सो इथे एक जस्ट एक टॅलीसाठी करून ठेवू आपल्याला. ठीक आहे. आजच्या क्वेश्चनमध्ये आपण टोटलचा कॉलम बनवलेला नाही आहे. इथे सरळ दिसत आहेत प्यूचे. मे बी ही वाली साईड मोठी होईल, नाही. 40,000 इथे होते, 40,000 इथे पण लिहून ठेवू 40,000. ठीक आहे. इथे मायनस करू आता आपण. 40,000 मायनस 18,000 मायनस 15,000 मायनस 2,700 मायनस 750 आणि मायनस 900. ठीक आहे. अमाऊंट येते 2650, दॅट इज 2 ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेड डाऊन. ठीक आहे. सेकंड पण इथे 40 + 21 दॅट इज 61,000 होईल, राईट. 40,000 + 20,000 61,000. 61,000 नंतर इथे आपल्याला मायनस करायचं सेम जसं आपण रेग्युलर करतो. 61,000 मायनस सगळ्या ज्या आयटम्स आहेत स्टार्टिंगला 17,000 मायनस 10,000 मायनस 1,800 मायनस 500 मायनस 600, 31,100 याचा ग्रॉस प्रॉफिट आहे. आणि लास्टवाला सेम 60,000 + 20,500 दॅट इज 80,500 येतील. आणि 80,500 इथे पण लिहायच्यात आपल्याला. 80,500 इथे अगेन मायनस करू थर्ड डिपार्टमेंटचा. मायनस होतील 15,000 मायनस 5,000 मायनस 900 मायनस 250 and मायनस 300. 59,050 हा येईल आपला ग्रॉस प्रॉफिट. जो ग्रॉस प्रॉफिट आहे तसा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पोस्ट होईल, जिथे फक्त आपल्याला लिहायचं आहे कॅरेट डाऊन पशी ब्रॉड डाऊन आणि 2 पशी लिहितो आपण बाय. ठीक आहे. अगेन आपल्याला हे पण टॅली करायचं आहे. याच्यासाठी आपण थोडं खाली घेऊया, इथे करू टॅली. थोडं वरती शिफ्ट करूया इथून. आता जर बघितलं तर मोस्टली असं वाटतं की डेबिट साईड मोठी येईल. सो डेबिट साईडकडे थोडासा फोकस करणं गरजेचं आहे. फर्स्ट याच्यामध्ये तर वाटतं डेबिट साईड मोठी येईल बिकॉज खूप छोटी अमाऊंट आहे इथे, राईट. सो इथे आपल्याला हे करायला लागेल, डेबिट साईडचीच टोटल मोठी येईल. सो डेबिट साईडच्या आधी टोटल करून घेऊया. इज इक्वल टू 5,000 प्लस 3,150 प्लस 4,000 प्लस 2,667 प्लस 1,067 प्लस
833 plus 583 plus 783 plus 367 plus 267 plus 500, right? Amount इथे 19,207. सो हीच अमाऊंट इकडे 19,217. आणि याच्यामध्ये आता इथे वरती इथे मायनस करूया. 19,217 minus 2650 minus 1,900, अमाऊंट येईल 14,667. आता क्रेडिट साईडला आलं तर क्रेडिट साईडला आपण काय बोलणार त्याला, बाय नेट लॉस, राईट? नेट लॉस कॅरेट डाऊन. इथे नेट लॉस येईल. अगेन बाकीचे पण बघायचे आहेत दोन. याच्यामध्ये मे बी क्रेडिट साईड मोठी असेल बिकॉज इथे 31,000 ची मोठी अमाऊंट आहे. सो ईचा कधी बघून घेऊया. 31,100 प्लस 1267, 32,367. सो 32,367 हे इथे. याच्यामध्ये आता आपण कॅल्क्युलेट करतो मोस्टली. हे कॅल्क्युलेटरवरती तर करता येतं, बट इथे शॉर्टकटमध्ये पण आपण करू शकतो. जसं आपण हे टाकलेलं आहे याच्या पुढे मायनस करून ही जी फील्ड आहे ही चूज करू शकतो. मीन्स हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या काय होतील, मायनस होतील डायरेक्टली. सो एंटर केल्यावरती आपल्याला व्हॅल्यू थोडासा फॉर्म्युलामध्ये इथे आपल्याला ब्रॅकेट करावा लागेल फक्त. अरे बापरे, काहीतरी इश्यू आहे. ठीक आहे, स्टार्टिंग पासूनच करावं लागेल. काहीतरी प्रॉब्लेम तर आहे याच्यात. मायनस लाईन वाईजच करावं लागेल. दॅट इज मायनस 8,000, अगेन मायनस 3,150, मायनस 3,000, मायनस 2,000, मायनस 800, मायनस 1667, मायनस 1167, मायनस 1567, मायनस 733, मायनस 533, मायनस 1000, राईट आहे. अमाऊंट 8,650, राईट आहे. एकदा चेक करूया वाटलंच तर. 32,267 आपली अमाऊंट होती. सॉरी 367 होती ना, 367 होती. सो इथे पण आपल्याला थोडे चेंजेस करून इथे 367 करायचं होतं. सो 8,750 हे आपला आन्सर होईल. सेम लास्टवाला ह्याला आपण काय बोलणार, डेबिट साईडला टू नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन, राईट? आणि लास्टवाल्याचा पण करायचा इथे 59 प्लस हे आपण करून घेऊ. इथे इज इक्वल टू 59,050 मायनस 633, सॉरी प्लस 59,683. सो 59,683. तर वरती मायनस करायचे तर आधी वाटलंच तर इकडे टोटल करून घेऊ, दॅट इज सम करून घेऊ याचा. म्हणजे आपल्याला माहिती पडलं की किती मायनस करायची आहे. इन शॉर्ट टोटल याचे होते 24,966 जी सर्व आहे ती. मग आपल्याला फक्त मायनस काय करायचं आहे, 59,683 मायनस आपल्याला करायचं आहे 24,966. कोणीतरी जॉईंट होत आहे. यस ना मीरा, खूप लेट ना, संपत आला लेक्चर आता. तर काही प्रॉब्लेम लेक्चर वगैरे होता का दुसरा कोणता? ठीक आहे, आपण एकदम एंडला आहोत. टॅली करतोय आन्सरला. आणि याचा पण आन्सर 34,717 आलेला आहे. मीन्स नेट प्रॉफिट 2 येत आहेत इथे, 2, आणि इथे नेट लॉस येतोय. हे जे काही आहे ते आपल्याला इकडे बाजूला ट्रान्सफर करायचं आहे.
जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. सो ठीक आहे, प्रॉफिट असेल तर क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल, लॉस असेल तर डेबिट साईडला ट्रान्सफर होईल ना. सो इथे लिहिताना आपल्याला काय करणार, बाय नेट प्रॉफिट, प्रॉफिट आहे तर क्रेडिट साईडला जाईल, नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन म्हणून. ठीक आहे, त्याच्या खाली आपण लिहितो त्या टाईपमध्ये डिपार्टमेंट पी आहे, सो तो येईल. अगेन डिपार्टमेंट, हा कोणते कोणते डिपार्टमेंट आहे, हा डिपार्टमेंट क्यू आहे आणि हा आर आहे. सो क्यू आणि आरलाच आपल्याला लिहायचं आहे. सो क्यू आणि त्याच्या खाली हा आर. ठीक आहे, याचं जी काय अमाऊंट आलेली आहे ती आपण लिहूया इथे, दॅट इज 8750 आणि याची अमाऊंट 34,717. डेबिटला लॉस आलेला लिहूया, टू नेट लॉस ब्रॉट डाऊन. कोणत्या डिपार्टमेंटचा, डिपार्टमेंट पीचा. सो डिपार्टमेंट पी अमाऊंट असेल 14,667. ठीक आहे, आता नाव टॅली करायचं आहे आपल्याला. टॅली का त्या दिवशी सारखं आज पण माहिती नाही पडणार की नक्की काय इश्यू आहे ते. ठीक आहे, कारण आपल्याला नेट प्रॉफिट दिलेलं नाही आहे. ठीक आहे, सॉरी नेटवर्क इश्यू होता. ठीक आहे, हरकत नाही. सो हे आपलं टॅली करून घेऊया, बघूया किती येतात आन्सर. कोणती साईड मोठी दिसते, क्रेडिट साईडच मोठी दिसते. सो क्रेडिट साईडची टोटल दॅट इज 8750 प्लस 34,717. ठीक आहे, इथे येईल आपला इज इक्वल टू सॉरी इथे 43,467 आणि वरती आपल्याला लिहायचं आहे, मायनस करून अमाऊंट येईल 43,467 मायनस 4,000 मायनस 4,700 आणि मायनस 14,667, 20,100. हा आपला बॅलन्स येतो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, ज्याला आपण काय बोललेलो, या अकाउंटला बेसिकली जर बॅलन्स शीट असेल तर बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो, ऑर इथे काय लिहितो, टू बॅलन्स कॅरेट डाऊन. जर बॅलन्स शीट असते आपल्याला पुढे प्रिपेअर करायची तर तिकडे लिहिलं असतं ट्रान्सफर टू बॅलन्स शीट करून, बट बॅलन्स शीट आपण बनवत नाही आहे, त्याच्यामुळे डिरेक्टली काय लिहिणार, टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून आपण तिथे लिहून टाकणार. ठीक आहे, सो या टाईपमध्ये आपला क्वेश्चन होता आजचा. राईट आहे, ज्याच्यामध्ये आपण वर्किंग नोट एवढ्या जास्त केल्या नाहीत, बिकॉज नॉर्मल रेशो होते जे पटकन आपल्याला कळत होते. सो त्याच्यामुळे आपण एवढं काही जास्त हे केलं नाही. जर काही डाऊट असेल, काही असेल, सो क्लिअर आहे सध्या तरी. मयूर, उषा, नमीरा तर आत्ता जॉईन झाली आहे. क्लिअर आहे. ॲज आत्तापर्यंत अनाऊन्स केलं त्याच्यानुसार बोललेलो की ट्यूजडेला आपला ओरल असेल. ठीक आहे, परत एकदा सांगतो, ट्यूजडेला ओरल असेल अँड ओरलमध्ये आपला सर्व गोष्टी असतील. आत्तापर्यंतचे जो 2 टॉपिक झालेले, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट अँड डिपार्टमेंट अकाउंट. येस, हा रेकॉर्ड लेक्चर झालेला आहे, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. परत एकदा बघून घ्या. आणि ट्यूजडेला हे असेल आपलं, काय बोललो, ओरल टेस्ट असेल. कशावरती, डिपार्टमेंटल अकाउंट अँड मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. ठीक आहे, MCQ असेल टॉपिकच्या मागचे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. अगेन काही तुमचे पोस्टिंग कोणती कशामध्ये पोस्ट होत होते, कोणत्या रेशोवरती पोस्ट होतं जर डिपार्टमेंटल अकाउंट आहे. ठीक आहे, सो या सर्व गोष्टी. ओरल आता झाली नाही आहे, ट्यूजडेला असेल. ट्यूजडेला फ्री नाही का नमीरा? आहे दादा, ओके ठीक आहे, चला हरकत. हां, आत्ताचा लेक्चर रेकॉर्ड केलेला आहे, ओरल पण रेकॉर्ड करू जसं तुमच्या डिमांडवरती आहे. त्या दिवशी सगळे प्रेझेंट राहतील, त्याच्यासाठी तुमचा टाईम प्रेफरेबल असेल. ट्यूजडेसाठी तुम्हाला कसा प्रेफरेबल टाईम असेल त्याच्यानुसार आपण घेऊ. बिकॉज मोस्ट ऑफ दी कॉलेजेसमध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या एक्झाम्स ज्या होणार आहेत त्या MCQमध्ये असतील
आणि काही लोकांच्या थोड्या टेस्टच होत्या त्या पण ओरलच आहेत. सो आपण पण थोडं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तयारी करू, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. प्रॅक्टिकल तर करतो, थोडा MCQ टाईपमध्ये पण जाऊ, थोडे थिअरी क्वेश्चन पण बघू थोडासा टाईम भेटला तर. सो सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील, डाऊट पण क्लिअर होतील. याच्या आधीचे टॉपिक बघून या, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, डिपार्टमेंटल अकाउंट, ॲटलिस्ट 2 अकाउंट क्लिअर करून या. फिफो वेटेड मेथडवरती आपण एकदा वेगळा आणखीन एकदा एक दिवस टेस्ट ठेवू, जर कसा तुमचा परफॉर्मन्स आहे कळेल ट्यूजडेला. त्याच्या बेसिसवरती मग आपण आणखीन एखादी टेस्ट कधी ना कधीतरी इन बिटवीन 1-2 वीकमध्ये कंडक्ट करू. ठीक आहे, म्हणजे कन्सेप्ट सॉल्व्ह होतील प्रॉपरमध्ये. ठीक आहे, ओके फाईन आहे. सो लिंक तुम्हाला पाठवतो आज इव्हनिंगपर्यंत ऑर एल्स उद्या मॉर्निंगपर्यंत, आणि त्यानुसार कंप्लीट करू. ओके मयूर, ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर आहेत मयूर तुझे प्रॉपरली, सो थोडंसं स्टडी केलं तर होईल व्यवस्थित. ठीक आहे नमीरा, तुझं पण ठीक आहे, चालेल, हरकत नाही. नेक्स्ट टाइम भेटू आपण ट्यूजडेला. ओके चलो फिर, बाय बाय.